नमस्कार, मी दिनराज वाघमारे. जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जत तालुक्यातील संक या गावामध्ये सध्या आपण आहोत आणि आमच्यासोबत आहेत शिवसेनेचे युवा सेनेचे जत तालुका प्रमुख प्रवीण शेठ आवरादी. तर संक या विषयावरून गेल्या काही दिवसांपासून एक नवीन वादाला तोंड फुटलेलं आहे आणि त्या वादातून आता संककरांनी एक वेगळा मागणी पुढे करत आहेत. तर ते म्हणजे संक हा स्वतंत्र तालुका निर्माण व्हायला पाहिजे. प्रवीण शेठ, गेल्या अनेक वर्षापासून संक हा जो भाग आहे तर इथल्या जनतेची मागणी आहे. अनेक आंदोलनं झालेत, रास्ता रोको झालेला आहे. तर जनतेमधून एक फार मोठा उठाव संक तालुक्यासाठी होत आहे. आता उमदी अप्पर तहसीलवरून सध्या एक वेगळा विषय चर्चेला आहे की संकाचं पुन्हा महत्त्व कमी होत आहे का किंवा काय होत आहे. परंतु की त्याहीपेक्षा की संक तालुक्याच्या मागणीचं नेमकं काय, त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? नमस्कार. संक तालुका निर्मितीसाठी आमच्या वडीलधारी मंडळींनी वारंवार आंदोलने केली, उपोषणे केली आणि ह्या सगळ्याचा प्रशासनाच्या वतीनं सर्व बाबी लक्षात घेऊन भौगोलिक, आर्थिक आणि पायाभूत सुविधा हे पर्यायी म्हणून आणि सर्व सोयीस्कर नैसर्गिक दृष्टिकोनातून आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून संक हा सक्षम पर्याय, भविष्यातला तालुका म्हणून संक हा निर्मितीचा पायाभरणी म्हणून 2017 साली जे सर्वे झाला त्या सर्वेमध्ये अप्पर तहसीलदार कार्यालय संक येथे मान्यता देण्यात आली. ह्या मागणीला जत तालुक्यामधील तालुक्याच्या विभाजनाच्या दृष्टिकोनातून माणेगाळी मागणी करत होते, उमदी मागणी करत होते. पण सर्व बाबी प्रशासनाने तपासून वर्षानुवर्ष त्याचा अभ्यास करून 2017 साली संकला पुढचा तालुका म्हणून संकला मान्यता अप्पर तहसीलदार कार्यालयाचा देण्यात आला आणि या आजपर्यंत सक्षमपणे आणि न्यायिकपणे आणि प्रशासनाच्या सर्व बाबी सुरू होत्या. पण ज्या राज्यकर्त्यांनी आतापर्यंत संकमध्ये लोकांना वंचित ठेवला, जत तालुक्याला वंचित ठेवला, म्हैसाळ विस्तारित योजनेचा पूर्व भागाला वंचित ठेवून पश्चिम भागाला पाणी देण्याचा प्रयत्न केला, तसेच आमच्या आज जसं पूर्व भागाला अन्याय झाला तसेच आहे की नाही, तालुक्याचा गिरगाव ते जतचा अंतर हा 80 किलोमीटर आहे. 80 किलोमीटर पायपीट करून एक दुर्गम भाग असल्यासारखा आमचा पूर्व भाग आहे. त्या पूर्व भागामध्ये सर्व सेवा सुरळीतपणे नाही आहे. म्हणून प्रशासनाने एक भविष्यातला तालुका, आता आम्हाला ह्या वादात जायचं नाही. वाद हा निर्माण झालेला आहे, हे आम्हाला वादाचा विषयच नाही. आम्हाला फक्त भविष्यातला शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून कृषी कार्यालय, सामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून आमच्या इथं प्रशासकीय इमारत बांधून सुसज्ज असा इमारत निर्माण करून सर्व सुविधा, रेकॉर्ड ऑफिस असतील, दुय्यम निबंधक कार्यालय असतील आणि भूमी अभिलेख विभाग असतील, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, सर्व विभाग हे आमच्या सर्व इथल्या गावकऱ्यांना, सरपंचांना पायपीट करावा लागतो, जतला जावा लागतो. तेव्हा बाबी या सर्व बाबी लक्षात घेऊन शासनाने, प्रशासनाने आम्हाला त्वरित तात्काळमध्ये आम्हाला संक तालुका घोषित करून आम्हाला पुढची वाटचाल, ह्या सर्व सुविधा जे राज्याला मिळते, इतर सर्वसामान्य जनतेला मिळते, प्रत्येक तालुक्याला मिळतोय, जे आम्हाला पूर्व भागात मिळत नाही, ते लवकरात लवकर हे आपल्याला देण्यात यावं, ही आमची प्रमुख मागणी आहे. आता आम्हाला आमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न झाला, तो न्यायिक दृष्टिकोनातून, कुठल्याही प्रशासनाच्या दृष्टिकोनातून किंवा भौगोलिक दृष्टिकोनातून, नैसर्गिक दृष्टिकोनातून हे विषयच नाही. ह्या विषय आता आमच्या दृष्टिकोनातून आमची लढा हे आमच्याला जे 51 गावे आमच्या महसूल मंडळात आहेत आणि 4 मंडळे आहेत, तेव्हा हे आबादत ठेवून जास्तीत आम्हाला कसं देता येईल याचा सुद्धा आम्ही गांभीर्यानं विचार करण्यास भाग पाडू. सर्व प्रशासकीय जे बाबी आहेत ते पूर्ण करू आणि लोकशाही पद्धतीने आंदोलन करू आणि सर्व लोकांना विश्वासात घेऊन आणि आमची मागणी पुढील ठाम राहील. संक हे तालुका निर्मित झाला पाहिजे. संकच म्हणजे संकच जत विभाजन होऊन संक तालुक्याचा निर्मित करून सर्व सोयीस्कर भूमिका, आरोग्याच्या दृष्टिकोनातून ग्रामीण रुग्णालय असेल आणि पशुवैद्यकीयासाठी पशुवैद्यकीय विभाग असेल, या सर्व बाबी अनेक गोष्टी राज्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत, अनेक छोट्या मोठ्या गावात झालेल्या आहेत. आम्हाला दुसरी बाबा अशी सक्षम आमच्या संघासाठी आहे. सर्व बाबी लक्षात घेऊन मुंबईचे
राज्याचे मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायालय. मुख्य न्यायाधीश यांनी येऊन आम्हाला संकमध्ये ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन करून संकला एक जवळपास सगळं भौगोलिक दृष्ट्या करून लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि सर्वसामान्य जनता हे संघच्या पूर्व भागातच सर्व न्याय लोकांना भेटलं पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा आम्हाला ग्रामीण रुग्णालय दिलंय, ग्रामीण न्यायालय दिले आणि त्या पद्धतीनं आज वाटचाल चांगल्या पद्धतीनं ग्रामीण न्यायालयाचं आमच्या संघमध्ये वाटचाल सुरू आहे. येणाऱ्या काळामध्ये सर्व न्यायालयाची परिपूर्णता संघमध्ये होणार आहे. त्याची इमारत उभी करणं आणि त्याला पायाभूत सुविधा देणं आणि अनेक माध्यम आहेत, महिला असतील, आमचे वडीलधारी मंडळ असतील, वयस्कर असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांना सगळ्या सुविधा आणि जत दुय्यम आगार बस स्थानक म्हणून संकला मिळाला पाहिजे. अनेक सुविधा ह्या माध्यमातून तालुका निर्मिती झाल्यानंतर मिळणार आहेत. ते सर्व लोकांसाठी असणार आहेत, फक्त एका संस्थेसाठी मर्यादित नसणार आहेत. या मागणीतून आम्ही आपला जोर एवढी ठळक आणि ठामपणे आणि सर्व गावकऱ्यांच्या आणि लोकांच्या एक प्रतिसाद उमटलेला आहे. संघ तालुका निर्मिती करून हे वादविवाद उमदी किंवा माडग्याळ किंवा संघ हा भेदभाव न करता एखादा तुल्यमापन करताना कमी जास्त आज होत आहेत ते भूमिका न मांडता आणि कुठल्याही गोष्टीचा ओवापाव किंवा अफवा न पसरवता जे प्रशासनामार्फत मंत्रालयामध्ये आमचा संघ निर्मितीसाठी पलूस गडेगाव आष्टा सांगली निर्मितीसाठी ज्या वेळेला प्रस्ताव गेलेला आहे त्यावेळेला आमचा सुद्धा प्रस्ताव गेलेला आहे. संघ तालुका होणं हे काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. त्याला कोणी खीळ बसवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी ठामपणे हे विसरून जावं. प्रशासनाच्या दृष्टिकोनातून हे आम्ही सक्षम आहोत. संघ हे पर्याय व्यवस्था प्रशासनाने शासनाने आणि येथील जनतेने सुद्धा आम्ही जनतेतला मनातला प्रश्न आहे. संघ हे लोकांचा मनातला आणि आमचा संघ करण्याच्या मनातला या भागातील सर्व लोकांना संघ तालुका निर्मिती झालीच पाहिजे आणि लोक आजही म्हणतात संघ हे तालुका आहे आणि ते कधी चुकणार नाही आणि कुणी याला खीळ घालू नये असे आमची विनंती आहे सर्वांना. याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे की एकीकडं तालुका निर्मितीच्या दृष्टीनं संघसाठी अनेक वर्षापासून प्रयत्न झाले, आंदोलनं झाली. प्रकाश अण्णा शेंडगे आमदार होते, त्यानंतर थोडीशी गती आली आणि जगताप साहेब आमदार झाले, त्यानंतर अपर तहसील कार्यालय झालं की आता तुमचा मित्रपक्ष असलेल्या भाजपचेच आमदार आहेत पडळकर साहेब आणि विकासपुत्र म्हणून त्यांना संबोधले जाते. याशिवाय आपले नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत किंवा योगेश जानकर साहेब आहेत, सामंत साहेब आहेत, त्यांचं विशेष करून जत तालुक्यावर प्रेम आहे. तर संकला जसं अप्पर कार्यालय आहे ते सक्षम करण्यासाठी किंवा एस टी आगार नवीन आपली मागणी आहे की संकला एस टीचं आगार झालं पाहिजे, ग्रामीण रुग्णालय सक्षमपणे झाले पाहिजे आणि इतर पण ज्या सुविधा आहेत, पोलीस ठाण्याचा अनेक वर्षापासूनची मागणी आहे. तर त्या दृष्टीनं तुम्ही काय प्रयत्न करणार आहेत विद्यमान लोकप्रतिनिधीकडे आणि शासनाकडे? विद्यमान लोकप्रतिनिधी हे जत तालुक्याचे आमदार आहेत. ते आमच्या संघसाठी तेवढेच आहेत, उमदीसाठी तेवढेच आहेत आणि उर्वरित सर्व आमच्या जत तालुक्यातील 126 गावासाठी ते तेवढेच आमदार आहेत. त्यासाठी आम्हाला एक त्यांच्याकडून अपेक्षा आहे संघमध्ये वैभवात भर पडण्यासाठी त्यांनी पोलीस स्टेशनची निर्मितीची मागणी करावं. तसेच त्यांनी अप्पर तहसीलदार कार्यालय जे आहे आता तहसीलदार कार्यालय बनवण्याच्या दृष्टिकोनातून आमची मागणी त्यांनी ठाम धरावं. संघमध्ये आता ग्रामीण न्यायालय आहे ते सर्व सुविधा सर्व न्यायालय आपल्या संघमध्ये उभारण्याचा त्यांनी मागणी करावी आणि तसेच सुसज्ज असा बस स्थानक आगार आणि तसेच ग्रामीण रुग्णालय आणि कृषी कार्यालय या सर्व गोष्टीचा बाबी त्यांनी लक्षात घेऊन त्यांनी आमच्या संघ जे तालुका निर्मिती होणार आहे आणि तालुक्याच्या निर्मितीसाठी आमच्या विद्यमान आमदार साहेबांनी प्रयत्न करावं. तसेच आपण आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबाबद्दल उदय सामंतजी साहेबाबद्दल जे प्रश्न उपस्थित केला, ज्या प्रश्नाचं उत्तर जत तालुक्यामध्ये शिवसेना म्हणून आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या गतिमान सरकार आणि ते मनातले मुख्यमंत्री आजही ते जनतेतल्या मनातले मुख्यमंत्री आहेत. ज्या जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुका विस्तार योजनेला योगेश जानकर साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नातून आणि जतला म्हैसाळ विस्तारित योजना 2100 कोटी रुपये त्यांनी दिले. आज त्याचे गतिमान पद्धतीने काम सुरू आहे
आज एक 70 वर्षे आम्हाला ज्या सांगली जिल्ह्यातल्या नेत्यांनी 5-5 मंत्री असताना सुद्धा आम्हाला वंचित ठेवलं. जलसंपदा खातं मिळालं, जलसंधारण खातं मिळालं आणि कृष्णा महामंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे सांगली जिल्ह्याला मिळालं. त्यांनी साधा डोकावून सुद्धा जत तालुक्यामध्ये पाहिलं नाही. माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी जतला आम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 2011 साली जे माडगळ येथे आंदोलन झालं त्यावेळेला माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना पाठवलं होतं आणि आम्ही सांगितलं होतं शिवसेनेचा ज्यावेळेस सत्ता येईल त्यावेळेला जतला पाणी देऊन आश्वासित केलं होतं. याची आठवण म्हणून योगेशजी जानकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही जत तालुक्यातील पदाधिकारी आमचे उपजिल्हा प्रमुख तंबाखुलाळ असतील, तालुका प्रमुख अंकुश वाळे असतील, स्वतः मी असेल आणि शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदबापू पवार असतील, जिल्हा प्रमुख संजय बापू विभूती असतील आणि अनिल बाबरसाहेब असतील यांच्या माध्यमातून माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटलो आम्ही. भेटल्यानंतर तात्काळ त्यांनी योगेश जानकर साहेबांची नियुक्ती केली. तसेच आम्हाला जत तालुक्यामध्ये लोकांना पायपीट करावा लागतो आणि तसेच प्रत्येक कामासाठी ऊसतोडीसाठी आणि आम्हाला आमचा उदरनिर्वाह करण्यासाठी बाहेरच्या गावी जावं लागतो. यासाठी एक ना इथं रास्त मागणी म्हणून आम्ही MIDCची मागणी जानकर साहेबांनी केली होती. त्यानंतर काही थोडेसे पक्षांतरीय महायुतीमध्ये काही चेंजेस झाल्या. त्यामध्ये उमदीला मान्यता देण्यात उद्योगमंत्री हे शिवसेनेचे उदय सामंत जे होते. प्रशासकीय दृष्टिकोनातून लोकांना ये जाण्या करण्यासाठी संघ ते सांगली जावं लागतं आरटीओ कार्यालय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकजी यांनी आम्हाला जतला MH 59चा आम्हाला दिला. जतमध्ये शहरामध्ये लोकांचा पाण्यापासून फार वातावरण निर्माण झाले होते. नगर विकास मंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री, आजचे उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांनी जतला 78 कोटी दिले. हे शिवसेनेच्या माध्यमातून फार मोठा जतला शिवसेना म्हणून आणि राज्याचा एक गतिमान सरकार म्हणून जे न्याय देण्याचा भूमिका त्यांनी केलेल्या आहेत. तसेच आम्ही संघमध्ये सुद्धा जलशुद्धीकरण केंद्रासाठी मागणी केली. आम्हाला सुद्धा गुलाबराव पाटील साहेब शिवसेनेचे आहेत, त्यांनी 15 कोटी रुपये निधी दिलेले आहेत. प्रकाश आंबेडकर साहेब ग्रामीण रुग्णालयासाठी आता 1,82,00,000 रुपये संग्रह दिले आहेत आणि अनेक माध्यमातून आणि संघला दुय्यम आगार जो उमदीला गेला होता तो दुसरा आगार आम्हाला संघला दिला. ते परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेबांनी दिला. या माध्यमातून अनेक कामे शिवसेनेने केलेले आहेत. ह्या धडाडीच्या आमच्या नेत्यावर आमचा संघचा कुठं तर महत्व कमी होत असताना आम्ही आमच्या नेत्यांना हे सांगितलेलं आहे, त्यांच्या कानावर ठेवलेलं आहे आणि जे न्यायिक भूमिका आहेत, जे प्रशासकीय दृष्टिकोनातून आहेत, जनतेच्या मनातून आहेत, ते सगळं बाबी आम्ही घेऊन जनतेचा प्रश्न महायुती सरकार असेल, विद्यमान आमदार असतील आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही सगळे प्रश्न सोडवण्याचा सक्षम आहोत. पण जो प्रश्न उद्भवलेला आहे तो आता त्याला फटा देत आमची नवीन मागणी असेल, कुणी काही मागणी करत असेल पण आम्हाला संघ हाच तालुका पाहिजे. संघमध्ये पायाभूत सगळ्या सुविधा प्रशासकीय सर्व यंत्रणा झालीच पाहिजे अशी ह्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. हे तर शिंदे साहेब आम्हाला कमी पडतील अशी कोणतीही आम्हाला शंका नाही आणि इथली जनताही त्यांना फार मानतो. त्यांना घराघरात येणाऱ्या वर्षभरात पूर्ण बांधावर वाड्या वस्त्यावर पाणी पोचणार आहेत. त्यामुळे शिंदे साहेब कार्य करू शकतात आणि जत तालुक्याला जत पूर्व भागाला काय केलेत हे लोकांना आता सांगणं मी सांगणं उचित ठरणार नाही. लोकांना ते कळून चुकलेलं आहे. हे काम कोणी करू शकतं, हे शिवसेना करू शकतं हे लोकांच्या मनात तीळ मात्र शंका नाही. लाडक्या बहिणी असतील, सर्व गोष्टी असतील, साहेबांनी निर्णय घेतलेला हा पूर्ण महाराष्ट्राने स्वीकारलेला आहे. आम्ही जतकर म्हणून नाही की नाही, त्यांचा पावलावर पाऊल ठेवून एक नागरिक म्हणून, एक पदाधिकारी म्हणून आणि जतचा संघचा आवाज साहेबांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. साहेब आम्हाला नक्की न्याय देतील ही सुद्धा आम्हाला ठाम विश्वास आहे. धन्यवाद प्रवीण शेठ. आणि खरोखर एकनाथ शिंदे साहेब, योगेश जानकर यांचं जत तालुका ऋणी आहे. कारण विस्तारित म्हैसाळ योजनेचा जो महाधनुष्य आहे, शिवधनुष्य आहे, तर ते या दोन नेत्यांनी पेललेलं आहे आणि आता काम पण बऱ्यापैकी गतिमान झालेलं आहे. तर तशीच आपली संघ तालुक्याची जी मागणी आहे तर ही मागणीसुद्धा पूर्ण होईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि तुमच्या या सर्व प्रयत्नांना आणि भविष्यातल्या आंदोलनाला मी जय भारत न्यूजच्या वतीनं शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार.